हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा। आज आपण मस्त जन्माष्टमी विशेष गोविंद लाडू पाहणार आहोत। हे लाडू बनवून घेतले मी। हे इतले छान झाले ना की तोंडात टाकताच विरघळता। हे बघा, तोडून पण दाखवते तुम्हाला, मस्त झाले। आता हे कसे बनवले ते बघूया। तर हे एक वाटी शेंगदाणे घेतले, गॅस ऑन करून घेतली मी। आता हे आपल्याला मस्त असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत, करपू नाही देणं जराशे बी। आता हे थोडे वेळ मस्त हे भाजून घेतले, हे काढून घेते, थंड व्हायसाठी ठेवू। आता त्याच कढईमध्ये एक वाटी पोहे घेतले। पोहे तुम्ही कागदी पोहे या दगडी पोहे कोणते पण घेऊ शकता। आता हे पण आपल्याला मस्त असे कुरकुरीत भाजून घ्यायचे। गॅस कमच करून ठेवायची। कढई गरम झाली की लगेच भाजले जाते, असं कंटिन्यू चम्मचनी फिरवत राहू। आता हे काढून घेतले पोहे पण। आता एक वाटी सुकं खोबरं घेतलं, खिचून घेतलं, आता हे टाकते। आता हे पण आपल्याला मस्त खरपूस भाजून घ्यायचं आहे, तर कंटिन्यू असं फिरत राहू। जेवढं पण साहित्य लाडवासाठी घेणार आहे सर्व दाखवणार आहे आणि व्यवस्थित सांगणार आहे, जेणेकरून तुमचे पण लाडू छान होतील। खोबरं पण काढून घेतलं मी। आता थोडे बदाम घेतले, तर तुम्ही काजू पण घेऊ शकता, ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। हे थोडी खसखस, आणि हे कंटिन्यू असं थोडा वेळ फिरून घेऊ। बदामचा जो कच्चापणा आहे तो पण कम होऊन जाते आणि खसखस पण मस्त भाजल्या जाते। आता हे परातमध्ये काढून घेते। आता जे शेंगदाणे आहेत आपले ते थोडे थंड झाले, याची साल काढून घेते। आता याची साल काढून घेतली आणि हे पाखडून पण घेतले, हे परातमध्ये टाकते। आता हे सारे जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे। एकदम कमी साहित्य लागता आणि लाडू पण खूप छान बनता, तर नक्की बनवा तुम्ही पण या जन्माष्टमीला। आता हे मिक्स केलं। आता एक वाटी गूळ घेतला, तर हा गूळ मी असा बारीक कट करून घेतला। हा आपल्याला मिक्सरमधून काढायचा आहे, तर तुम्ही असा ठेचून पण घेऊ शकता। मी चाकूने असा बारीक बारीक करून घेतला। आता हा मिक्स करते। शेंगदाणे, पोहे आणि खोबरं याच्यापेक्षा गूळ जो आहे तो थोडा जास्त घ्यायचा, म्हणजे लाडू जे छान गोड होतील। आता हे मिक्स करून घेतलं। एक मिक्सरचं भांडं घेतलं, त्यामध्ये आपल्याला हे लाडवाचं मिश्रण टाकायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावून मिक्सरमधून बारीक फिरून घ्यायचं आहे। आता हे बारीक फिरून घेतलं, असं पुट करून घेतलं मी। आता या परातमध्ये एका साईडनं काढून घेते। आता थोडं थोडं हे मिश्रण टाकून पूर्ण आपल्याला हे मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे। आता हे पूर्ण मिश्रण लाडवाचं हे मी फिरून घेतलं, एकदम बारीक करून घेतलं। तुम्हाला वाटलं तुम्ही थोडंसं जाडसर पण ठेवू शकता, पण बारीक फिरून घेतले की जे लाडू आहेत खूप छान लागतात। आता यामध्ये एक चम्मच वेलची पावडर घेतली, हे टाकते। यामध्ये तुम्ही थोडंसं जाडफळ पण असं खिसून टाकू शकता। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेते। थोडेसे ड्रायफ्रूट पण घालू शकता। आता हे बघा, हे मिश्रण छान झालं, पण आपल्याला यामध्ये तूप घालायचं आहे। तर कढई गरमच आहे, तर यामध्ये मी 3-4 चम्मच साजूक तूप घेते, गरम करून घेते, तेव्हा आपण हे मिश्रणमध्ये टाकू। आता हे गरम झालं, आता मिश्रणमध्ये टाकते आणि चम्मचनी हे मिक्स करून घेते। गरमच आहे तर लगेच हात नाही घालत। तुम्ही नाही बी तूप टाकलं तरी पण तुम्ही हे लाडू असे पण ओढून घेऊ शकता, कारण की मिश्रण एकदम बारीक झालं आहे ते आणि त्याचे ओढल्या जातं लाडू, पण तूप होतं तर मी टाकलं। आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेते। आता आपण याचे लाडू ओढून घेऊया। चम्मचचं हे काढून घेते मिश्रण। थोडंसं हाताने गाठा वगैरे राहिल्या असतील तर असं हाताने थोडंसं मोडून घ्यायचं, म्हणजे जे तूप आहे ते व्यवस्थित साऱ्या मिश्रणला लागलं पाहिजे। तुम्ही ना माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज करा, बेल आयकॉनला हे प्रेस करा, जेव्हा बी मी व्हिडिओ अपलोड करेल तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल। मी ना जन्माष्टमीच्या भरपूर व्हिडिओ बनवले आहे, पंचखांड बनवला आहे। आता मस्त मिश्रण हातात घेऊन शानी छोटे छोटे असे लाडू ओढून घेऊ। तुम्हाला वाटलं तर तुम्ही मोठे मोठे पण बनवू शकता।
असं गोल गोल करून शाने छान असा आकार येतो। हे बघा पटकनी झाले, तूप टाकलं तर काहीच वेळ लागत नाही, जास्त बी असं प्रेस करायची गरज पडत नाही। आता दोन्ही हातांनी करून घेते म्हणजे लवकर होतील। आता हे सर्व लाडू मस्त असे ओढून घेतले मी, खूप छान असे हे लाडू झाले। 17-18 लाडू झाले एवढ्या मिश्रणाचे। असं सर्व व्यवस्थित मोजून घेतलं की जास्त गोड पण नाही होत आणि कमी जास्त काही होत नाही। वाटीचं प्रमाण घेतलं आहे, तुम्ही बनवा नक्की, छान होतील तुमची पण या जन्माष्टमीला। जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर थोडं सर्वच जास्त घ्यायचं, गुळ पण थोडा जास्त, शेंगदाणे, पोहे, खोबरं आणि हे बघा मस्त असे हे लाडू झाले आहे। तुम्हाला पंचखांड आणि पूजेची मखाण्याची खीर बघायचं असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल, या तुम्ही माझ्या चॅनलवर पण बघू शकता। आता हे मस्त लाडू झाले आहे, तोंडात टाकताच विरघळता एवढे छान झाले। माझ्या घरामध्ये सर्वांनाच आवडले, तुम्ही पण बनवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा।